36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील ग्राम शिरसगाव मोझरी येथे एका ग्रामस्थ नागरिकानं गेल्या काही 12 ते 14 महिन्यांपासून आपल्या घरांच्या जागेची समस्येबाबत ग्रामपंचायत कार्यालयाला समस्या निवेदन पत्र दिलं असून तसेच ग्रामविकास अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिले आणि आरोग्य विभागाला सुद्धा निवेदन दिले. पंचायत समिती तिवसा गट विकास अधिकारी यांना सुद्धा तक्रार निवेदन देऊन गावातील समस्या अजूनही दूर झाल्या नाही. ग्रामस्थ नागरिक श्री सतीश साहेबराव मालाधुरे यांचं म्हणणं आहे की मला प्रशासनाच्या नियमानुसार अतिक्रमण दूर करून मला माझ्या अधिकारात येणारी वहिवाटीची जागा मोकळी करून देण्यात यावी. तसेच शौचालय व बाथरूमचे सांडपाणी बाहेर रस्त्यावरील नालीमध्ये काढण्यासाठी जागा नसल्यामुळे रोगराई होण्याची शक्यता आहे आणि माझा येण्या जाण्याचा रस्ता मोकळा करून द्यावा असं निवेदन 8 ते 9 वेळा दिले असून यावर उडवाउडीची उत्तर दिली. याकडे गाव प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तुमचं नाव? माझं नाव सतीश साहेबराव मालधुरे, शिरसगाव मोझरी. माझी एवढी तक्रार आहे, माझ्या रस्त्यावर येण्या जाण्याच्या रस्त्यावर सुभाष ओंकारपुरी यांनी येणाऱ्या रस्त्यावर कच्चं कंपाऊंड घेतलेलं आहे आणि त्या रस्त्याची मला जाण्या येण्याची पूर्ण बंदी केली आहे. तिथून तुझा रस्ता नाही, असं नाही तसं नाही. पण ती जागा तुमची आहे का? माझीच जागा आहे. मग त्या संबंधित तुम्ही अधिकारी वर्ग किंवा ग्रामपंचायतला अर्ज केले होते? मी ग्रामपंचायतला आमरणाचा उपोषणाचा इशारा दिला होता, पण त्यांनी त्यांच्यावर तोडगा काढू म्हणून मला नोटीसद्वारे कळवलं का आपण कागदोपत्री करू. त्यांना पण नोटिसा पाठवल्या, आपण करतच आहे करून असा 1-1.5 वर्षाचा कालावधी झाला. त्यानंतर त्यांना मी त्यांच्या संपर्कातच राहिलो. आपली प्रोसिजर चालूच आहे. त्यांच्यावर न बसता मी पंचायत समितीकडे वळलो आणि BDO साहेबांकडे पण त्यांच्या 2 तक्रारी केल्या. माझ्या येण्या जाण्याचा रस्ता हा मोकळा करून देण्यात यावा, याच्यावर ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. तर त्यांनी हो केलं, टाईमपासच केला. आज म्हणजे त्या गोष्टीला 12 महिने 1.5 वर्षाचा कालावधी होत आला आणि अशा तक्रारी बरेच पोलीस स्टेशनला पण केल्या. पोलीस स्टेशन म्हणत आहे का हे आमच्या संपर्कात याच्यात येत नाही, तुम्ही खोडतोड होईल त्याच वेळेस आम्ही स्पॉटवर येऊ. तोही रिपोर्ट ठरला आणि मी तंटामुक्तीकडे पण केलं. तंटामुक्तीचे व्यक्ती पण इथं स्पॉटवर पाहायला कधीच आले. तुम्ही 4-5 ठिकाणी अर्ज करून चुकलो आहे आणि माझ्या जागेची मी मेजर मोजणी केली आहे. माझ्या जागेमध्ये 30 नंबर प्लॉटच्या मध्ये 125 फुटाचं ऑलरेडी पक्क बांधकाम केलेलं आहे. त्याचं माझं कोर्ट मॅरेज चालू आहे. पण उर्वरित जो प्लॉट माझा शिल्लक आहे आणि त्याला सरकारी रोडून येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर समोरच्यांनी कंपाऊंड घेतलेला आहे आणि माझा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. आणि मी बरेच वेळा कोर्टामध्ये चालू आहे. ते पक्क्या बांधकामाचं चालू आहे. समोरल्यांनी पक्का बांधकाम केलं आहे, ते सिद्ध झालेलं आहे आणि ते त्या कोर्टात मॅटर चालू आहे. आता तुम्हाला काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे का माझा प्लॉट आहे तर मला रस्ता आहे, घर आहे तर रस्ता आहे. माझे 2 लागून शेजारी प्लॉट आहे. एक प्लॉटमध्ये माझं पक्क बांधकाम झालेलं आहे आणि जो दुसरा प्लॉट लागूनच त्याला असलेला 30 नंबरचा 29 नंबरमध्ये मी पक्क बांधकाम केलेलं आहे. 30 मध्ये माझा खाली प्लॉट आहे, त्यालाही सरकारी जागेतून येणारा रस्ता आहे. त्या येणाऱ्या रस्त्यावर समोरच्यांनी विरोधकांनी माझ्या रस्त्यावर कंपाऊंड घेतलेला आहे, पूर्ण बंद केला आहे. आणि मला बरेच वेळा म्हटलं आहे का तुझा रस्ता इकडून आहे नाही. पण माझे 2 जागेचे 2 PR माझ्यापाशी त्यांचे पुरावे आहे. मी ग्रामपंचायतीकडे बरेच वेळा विनंती केली पण ग्रामपंचायतीच्यावर अजूनपर्यंत ठोस अशी कोणतीच कारवाई केली नाही. आणि घाणीचं साम्राज्य म्हणजे त्यांचे संडासची टाकी माझ्या आतमध्ये आहे ऑलरेडी. आणि घाणीचं जे बाथरूमचं पाणी आहे, वरचं पाणी आहे, हे सर्व पैप माझ्या इकडे प्लॉटमध्ये टाकलेले आहे. आजपर्यंत माझी वापर नव्हती तर मला त्या गोष्टीचा त्रास नव्हता. पण आज मी तिथं राहिले, घर बांधलं. मी शेजारी 29 प्लॉट बांधलेला आहे आणि 30 खाली आहे आणि त्या गोष्टीचा मला आता पूर्ण त्रास होत आहे. त्यासाठी मी आरोग्य विभागाकडे तक्रार केली. आरोग्य विभागानं त्यांच्याकडे सोपवलं पण ग्रामपंचायतकडे सोपवलं. म्हणजे तुमचं रस्ता मोकळा नाही म्हणून तुम्हाला येण्या जाण्यामध्ये तकलीफ होत आहे त्या खाली जागेत. आणि संडास बाथरूमचं पाणी माझ्या आतमध्ये आहे, ऑलरेडी माझ्या अंदर आहे. पूर्ण संडास बाथरूमचं पाणी ऑलरेडी माझ्या अंदर आहे. त्यामुळे मला तर अशी मी तक्रार पण केली, त्याची दखल अजूनपर्यंत कोणी घेतलेली नाही. त्यावर काहीच अशी कारवाई झालेली नाही. न्यूज रिपोर्टर नंदकिशोर मते, न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.